पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना टॉस जिंकला या सामन्यामध्ये देवगड हिरोजनं आणि त्यांनी पसंती दिली फिल्डिंगला. मॅच ऑन. काल सुद्धा चांगल्या लढती पाहिल्या. काल आपण पाहिली दुसरी रात्र, आज स्पर्धेची तिसरी रात्र. सर्व आमचे क्रिकेट प्रेमी चाहते या स्पर्धेचा आनंद घेत असताना SPL सरपंच चषक मॅच ऑन. बघा 12वे खेळाडू जरा बॅटरची नावं सांगत जा, टीम ओनरची नावं सांगा. तर टिकोना थंडर्स आणि पुरंदर पॅन्थर्स हा पुढचा सामना आहे. ड्राईव्ह करताना स्ट्रेट हिट, पॉवर प्ले मध्ये सुरुवात आणि चेंडू सीमारेषेकडे. स्टायलिश पद्धतीने चेंडू अडवला आणि तिथे प्रयत्न चांगले झाले. बघा 12 मॅन कॅप्टन आयोजन कमिटी. बघा 12व्या खेळाडूला बॅटरची नावं माहिती नाहीये. ABC पंच वेट करा, कारण सिरीजला प्राइज आहेत. बॅट्समन, बॉलर, फिल्डर आपण देणार आहोत आणि नावं पोहोचणं आपल्या पर्यंत पोहोचणं महत्वाचे. तुमचा 12वा खेळाडू असा द्या का ज्याला नावं माहिती आहेत, नाहीतर फिल्डिंगला जे फिल्डर असतात त्यांनी कॉल करा. तर देवगड हिरोज नेक्स्ट बॉल, राऊंड विकेट. वेगवान हा चेंडू, डॉट बॉल. विकी आणि शरद नावं आलीत आमच्यापर्यंत. विकी आणि शरद. सलामीची जोडी अरुणला पाहतोय बॅटिंग करताना टीम सुवर्णदुर्ग पॅकर्स. तर 2 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल. प्रहार केला डीप खड्या आणि प्रयत्न नक्कीच होईल. कव्हरच्या वरून आलाय फटका, बिग शॉट, षटकार. मॅच ऑन. राऊंड विकेट ना. गुड बॉलिंग. दिशा टप्पा तुमच्याकडे विभिन्नता असेल तर तुम्हाला थांबवता येतं. बघा अरुणचे षटक. आतापर्यंत धावा धावफलकावरती टोटल पाहू शकाल आपण. 9 धावा फर्स्ट ओव्हर. अरुणला पाहतोय देवगड हिरोज कडून. नेक्स्ट बॉल. पुढे सरसावा डीप कडे खेळलाय. एकूण धावसंख्या 13 फर्स्ट ओव्हर. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इनसाइड सर्कल. बॅटिंग टीम प्रयत्न जरूर होते. सलामीची जोड. तर षटक क्रमांक पहिलं. शेवटच्या चेंडूवर पंच धावा किती आल्या कळवा लगेच. सिंगल ना. लास्ट बॉल. ऑफिशियल्स पटकन कळवा. शेवटच्या बॉलवर किती धावा आल्या? 1 ना.
लक्ष द्या मॅच कडे. धावसंख्या धावफलकावरती टोटल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 14. शर्यतला पाहतो आपण आणि विकी ब्रिजेश आलाय. ओव्हर नंबर 2 ब्रिजेश देवगड हिरोज कडून दुसरं षटक तो हाताळतोय. समोर खेळण्यासाठी शरद 5 चेंडू मध्ये 11 वर शरद खेळतोय, ज्यामध्ये एक षटकार एक चौकार पाहिला. धावफलकावरती 14 आहेत. बॅटिंग करताना टीम देवगड हिरोज विरुद्ध सुवर्णदुर्ग पॅकर्स. सामना सूर्य मैदानावर. ब्रिजेश ओव्हर नंबर 2 थोडा फास्ट खेळा, सूचना आहेत फिल्डिंग टीमला. मागे ठेवलाय, लॉफ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येईल. संधी होती इथे, मात्र अंपायर सिग्नल नो बॉल. इथे बेनिफिट धाव बाद होण्याची शक्यता सुरक्षित. ओव्हर नंबर 2 पाहतोय विकी आणि शरद सलामीची जोडी संघासाठी खेळताना सुवर्णदुर्ग पॅकर्स. किती धावांचं टार्गेट सेट होईल उत्सुकता. यस नो बॉल. 9+3 धावा टोटल आले 4 आणि आपण धावफलक पाहिलं तर एकूण धावा 18. धावसंख्या जरूर आपण पाहतो इथे बॅटिंग करताना 18 झालेत. ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग. 2 धावेसाठी प्रयत्न निघालेत तितक्याच वेगाने. यस 2 रन्स कंप्लीट. सेकंड ओव्हर ब्रिजेश. धावसंख्या आपण पाहतो टोटल संघाची धावसंख्या 20. सेकंड ओव्हर चांगल्या गतीने धावा बनवताना सुवर्णदुर्ग पॅकर्स, ज्यांना धावा या सत्रामध्ये बनवायचे. सामना महत्वाचा. या अगोदर सुद्धा सुवर्णदुर्ग पॅकर्स खेळला रायगड किंग्स विरुद्ध. तो सामना त्यांना गमवावा लागला. ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न विकी कडून होतोय. शरद तिथे संघासाठी साथ देतो. फिल्डर आहेत निघालेत. गुड रनिंग. बघा आपण थोडेसे वाचले तर सुवर्णदुर्ग पॅकर्सनं दुसरा सामना खेळला आणि त्यांना आपण पाहिलं रायगड किंग्स न पराभूत केलं. त्यानंतर हा संघ आता देवगड हिरोज विरुद्ध खेळतो. हा सामना जिंकणं महत्वाचं. यस 1 रन शॉट. 1 रन शॉट पंचांचा इशारा आलाय. 1 रन शॉट कॅल्क्युलेशन आपण पाहूया. इथे धावफलकावरती टोटल धावा असतील 21. पुन्हा ऑन साइडला प्रयत्न होईल. ओके डन करेक्शन. तर सुवर्णदुर्ग पेसर्स हा संघ आणि देवगड हिरोज पेसर्स. काल सुद्धा आपण चांगल्या लढतीचा आनंद घेतला. सुवर्णदुर्ग पेसर्स जेव्हा रायगड किंग्स विरुद्ध खेळला आणि त्यांना तो सामना गमवावा लागला. तर प्रत्येक विकेट बोल्ड क्लीन बोल्ड साठी 500 रुपये गोलंदाजाला आमचे पुरस्कर्त्या महेशजी पाटील साहेब यांच्या वतीनं. मात्र इथे जरूर विकेट साठी पण का यस 500 रुपयाचं प्राइस आमचे पुरस्कर्ते महेशजी पाटील साहेब यांच्या वतीनं. गोलंदाजी करतो ब्रिजेश. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जरूर आपण तिथे पाहतो फिल्डर आहेत. यस गुड कॅच. धावसंख्या टोटल पाहतो 22. अशा पद्धतीने खेळला तर धावा होतील 53. करंट 100 13.20 हे सामना महत्वाचे. सुवर्णदुर्ग पेसर्सला इथे चांगली धावसंख्या उभी करणं. नवीन फलंदाज सरकला क्रमांक 3 वर प्रथमेश. चांगला खेळ सुरू होता जेव्हा शरद मैदानावर खेळत होता, मात्र तो बाद झाल्यानंतर आता थोडासा दबाव असेल. प्रथमेश आलाय. षटक क्रमांक 2. देवगड हिरोज फिल्डिंग टीम. टॉस त्याने जिंकलाय. पसंती दिली देवगड हिरोजला. पाहिलं अजिंक्य तारा रायडर्स विरुद्ध तो संघ पराभूत झाला. लॉफ केला डीप कडे आणि प्रयत्न नक्कीच चांगले होते. इशारा येईल तिथे. यस आमचे काही खेळाडू आहेत. यस षटकार. डीजे थोडा लक्ष द्या पंचांकडे. ओव्हर नंबर 2 चला. इट्स फाईन. टोटल रन्स 28. नेक्स्ट बॉल.
पुन्हा एकदा शरीरभेदी हा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिथे मात्र पंचांचा इशारा आलाय. LBW पायचित फ्रंट फुटला आले आणि अगदी मिडल स्टंपला पाहिलं. विकेट मिळाली. सुवर्णदुर्ग पेसर्स बॅटिंग करतो. दोन महत्वाचे गडी त्यांचे बाद झाले. प्रथमेश शरद 28 धावा आहेत. दोन्ही संघांचा आपण जर विचार केला दोन्ही संघांना एक एक सामने पराभूत झालेत. मात्र ही अस्तित्वाची लढाई इथे दोन्ही संघांना विजय हवा आहे आणि त्या विजयासाठी खेळावं लागेल. सुवर्णदुर्ग पेसर देवगड हिरोजला पराभूत केलं अजिंक्य तारा रायडर्सनं आणि सुवर्णदुर्ग पेसर्सला पराभूत केलं होतं रायगड किंग्सनं. आणि आता ही महत्वाची मॅच आहे. आता या क्षणी जर चांगला परफॉर्मन्स झाला नाही तर आजच्या लॉर्ड्स मध्ये त्यांना भरपूर डिफिकल्टीज येतील. आज ग्रुप सी आणि ग्रुप डी चे सर्व संघ खेळतात. आज स्पर्धेची तिसरी रात्र. दोन षटकानंतर धावफलक 28. शंकर सज्ज होईल. ओ स्लोवर वन समोर ठेवला होता. विकीकडून संघाला अपेक्षा आता एखादी चांगली भागीदारी झाली तर चांगली टार्गेट सेट होईल. करंट रन रेट अजूनही चांगला आहे. 12 ची सरासरी. ऑफ स्टंप वर चेंडू होता. लाईन एकीकडे आणि खेळण्याचा प्रयत्न एकीकडे आणि ते दृश्य आपण पाहिलं. शंकर पुन्हा एकदा आता समोर ठेवला चेंडू मिडॉन कडे. गुड फिल्डिंग. बघा फिल्डिंग डिपार्टमेंट देवगड हिरो कडे चांगलं आहे. स्क्वेअर लेग एक लॉंग ऑफला ते चांगलं क्षेत्ररक्षण झालं. मी मगाशी म्हटलं का दोन्ही संघांना हा सामना खूप महत्वाचा आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये हा सामना त्यांना चांगलाच खेळावा लागेल. देवगड हिरोज कडून ओव्हर नंबर 3 शंकर ओ पॉइंट कडे ढकललाय. डीप कडे फिल्डर आहे. सिंगल प्रयत्न करते मिस फील्ड आणि आलाय चौकार. बघा मॅच नंबर 7 चा टॉस इनिंग ब्रेक मध्ये होणारे टिकोना थंडर्स आणि पुरंदर पॅन्थर्स या दोन्ही संघांना विनंती का आपण टॉस साठी रेडी राहा. शॉर्ट पॉइंटला प्रयत्न जरूर होतील. तिथे धाव घेण्याची तयारी दाखवली. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावेने बॅटिंग टीम आतापर्यंत. सुवर्णदुर्ग पॅकर्स थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक खेळ सूर्य. SPL सुकापूर प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळ सरपंच चषकाचं हे दिमागदार पर्व या वर्षी सुद्धा आपण पाहतो. खूप चांगल्या लढतीचा आनंद घेतला. मॅनेजमेंट बद्दल बोलण्यासाठी शब्द अपुरे आहेत कारण इथे सर्व कोणत्या सुविधांची कमी नाही. एक चांगला प्लॅटफॉर्म सर्व संघांसाठी. आज ग्रुप सी आणि ग्रुप डी चे संघ खेळतात. शंकर सज्ज होईल. राऊंड विकेट न क्रॉस बॅटेड. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा फ्लाय झाला. डॉट बॉल. दबाव वाढवला शंकरनं. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 14 आल्या आणि हा चेंडू मागचा पाहिला स्ट्रेट होता. काही अंशी का होईना शंकरनं थांबवलं. 2 चेंडू डॉट. त्याने आतापर्यंत फक्त 7 धावा दिल्या. शंकर गुड बॉलिंग. समोर ठेवला. उखळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू डॉट बॉल. शंकरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या देवगड हिरोज साठी. गुड बॉलिंग शंकर. 3 षटक संपली. बीट होते फलंदाज. बघा स्ट्रगल केला विकीनं. 6 चेंडू मध्ये 9. अंशुल त्याच्या समवेत खेळतो. 4 चेंडू मध्ये 6. अशा पद्धतीने खेळला तर प्रोजेक्टेड स्कोर होईल 47. मात्र 3 षटक संपली. टिकोना थंडर्स आणि पुरंदर पॅन्थर्स आपण कॉन्टॅक्ट करा कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहेत. आज सुद्धा आम्ही कुणासाठी थांबणार नाही. काल ज्या पद्धतीने काल जलद गतीने सामने झाल्या आणि आज सुद्धा तोच प्रयत्न असेल. धाव घेण्याची तयारी. धोका होईल का? यस. चित्र पाहूया आपण. संघाची धावसंख्या धावफलकावरची टोटल 37. पुढे सरसावत. यस गुड कॅच. विकेट.
प्रगतीपथावर धनंजय 2 धावा आल्या त्यानंतर विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अंशुल 4 चेंडूमध्ये 6 निलेश आलाय निलेश कडून अपेक्षा निघाले 2 धाव घेण्यासाठी प्रयत्न होईल तिथे बॅकअप रेडी क्रिकेट खेळामध्ये तुम्हाला कधी कधी जेव्हा स्ट्रगल करावं लागतं तेव्हा मोठ्या धैर्यानं तोंड द्यावं लागतं आणि आता या सामन्यामध्ये चांगलं टार्गेट सेट करणे खूप महत्वाचे सुवर्णदुर्ग पेसर्स या संघाला लॉफ केल्या डीप कडे जरूर ताकदीचा फटका लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक मिसफील्ड झाली चेंडू उडवला तिथे आणि बघा मिड ऑनचं क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडू त्यांनी पकडला स्क्वेअर लेग लॉंग ऑन मिड विकेट कडे ते खूप चांगले प्रयत्न झाले फर्स्ट पूर्वार्ध प्रगतीपथावर धावा सुवर्णदुर्ग पेसर्स बॅटिंग करत असताना 4th षटक आहे धावसंख्या आपण आतापर्यंत पाहिली गुड बॉलिंग धनंजयनं सुद्धा चांगलं षटक हाताळलं 2 धावा विकेट त्यानंतर 2 धावा 4 चेंडू मध्ये आतापर्यंत त्यांनी 6 धावा दिल्यात नेक्स्ट बॉल राऊंड विकेट पुढे सरसावत पुन्हा एकदा ड्राईव्ह करतो ऑन साइडला दूरवरून क्षेत्ररक्षक प्रयत्न होता मात्र अंतर्वर्तुळामध्ये तितक्याच वेगानं 2 धावा पूर्ण धावसंख्या आपण पाहतोय संघाची धावसंख्या टोटल 43 3 गडी बाद करंट रन रेट 11.22 ही सरासरी बॅटिंग करताना सुवर्णदुर्ग पेसर्स हा संघ बॅटिंग करतोय नेक्स्ट बॉल निलेश शेवटचा चेंडू असेल कोणता अंक येईल शेवटचा लास्ट बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर करतो ताकदीचा वापर क्षेत्ररक्षक आहे सिंगल 2 धाव घेण्यासाठी प्रयत्न होईल नाही पॅरलल थ्रो आला नाही गॅदर करण्याचा प्रयत्न होता पूर्वार्धाचा खेळ होईल समाप्त काही आमची मान्यवर मंडळी सुद्धा अतिथी कक्षामध्ये या SPL स्पर्धेचा आनंद घेतोय त्यांचं आम्ही करतो सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम चला टॉस करतो मॅच नंबर 7 टिकोना थंडर्स आणि पुरंदर पॅन्थर्स या स्पर्धेत जॉईंट आहेत तिथे टॉस करूया आपण यस दोन्ही कॅप्टन या समोर टॉस आपण करतो सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी आज सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी 13 मॅचेस कव्हर करायचे आणि टॉप टीम्स ऑफ द डे विल क्वालिफाय द सेमी फायनल्स तर सन्मान्य धनंजय केनी साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभास ते टॉस करूया या शुभम जॉईंट होतील तिथे टॉस लगेच आपण करतो हॅलो चला टॉस मात्र केला जातोय धनंजय केनी साहेबांच्या शुभ हस्ते पुरंदर पॅन्थर टीमने मात्र टॉस जिंकला आणि सर्वप्रथम डिसिजन काय असेल डिसिजन आम्ही बॅटिंग करणार पहिल्यांदा बॅटिंग करताना समोरच्या संघाच्या विरोधात किती धावा संख्येचा टार्गेट उभा करण्याचा प्रयत्न काय किती धावा उभा कराल 4 षटकामध्ये आता बॅट्समनच्या केपेबिलिटीचे अनुसार आम्ही बघूया काय आम्ही रन काय सांगणार नाही की किती होणार पण आम्ही प्रयत्न करू मॅक्सिमम बनवायचा ओके ऑल द बेस्ट टॉस मात्र जिंकलाय बॅटिंगचा निर्णय टॉस गमावलाय टिकोना थंडर्स संघ टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आणि त्यानंतर आता टॉस गमवावा लागलाय परंतु जो डिसिजन मिळाला आहे त्यापर्यंत सफिशियंट आहात का हो आम्ही बॉलिंगच घेणार होतो आणि आम्हाला बॉलिंगच भेटलं किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न ट्राय करू आम्ही जास्तीत जास्त 20-25 ओके चला ऑल द बेस्ट टॉस मात्र पुरंदर पॅन्थर्स टीमनं जिंकलाय आणि फलंदाजीचा निर्णय घेतलाय त्यामुळे गोलंदाजी टिकोना थंडर्स या टीमला मात्र करावी लागेल बघा आमच्या ऑफिशियल्स आयोजन कमिटीकडून माहिती मिळते का या स्पर्धेचा एक नियम आहे विकेट कीपरच्या मागे 3 फिल्डर मॅन्डेटरी आहेत यस माहिती आहे यस की आहे ना मात्र आपण सातत्याने लक्ष द्या आपण यस यस सूचना आम्ही देतो फक्त रिमाइंडर ओनली रिमाइंडर डोंट वरी ओनली रिमाइंडर आहे टेन्शन घेऊ नका बघा सत्यवान काकडे सांगतात का आम्हाला माहिती आहे आणि त्यांना खूप काही माहिती असतं तर आपण लक्ष द्या फक्त आणि जे संघ खेळणार आहेत बघा आजच्या सर्व टीम्स संघनायक सूचनेकडे लक्ष द्या विकेटच्या मागे आपले 3 फिल्डर सेट राहिले पाहिजेत या सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्या टिकोना थंडर्स हरिहर हिट आपण पाहतोय सामना असेल टिकोना थंडर्स आणि पुरंदर पॅन्थर्स
त्यानंतर रायगड किंग्स खेळेल अजिंक्य तारा रायडर्स विरुद्ध तिकोना थंडर्स. पुन्हा एकदा लढत खेळ असेल ती हरिहर हिटर्स विरुद्ध. आणि स्पर्धेचे नियम आहेत. टॉप टीम्स म्हणजे जी रात्रीमध्ये सर्वाधिक टॉप असेल तो संघ क्वालिफाय होणार सेमीफायनल. सन्माननीय प्रकाशजी गणे साहेबांकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आणि ते देखील ही स्पर्धा एन्जॉय करतायत. त्यांचंही सरपंच चषक 2026 मध्ये आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. तर सर्व पाहुण्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. डीप कडे खेळलाय फिल्डर. यस, चेक करूया आपण तिथे. बॅटिंग टीम देवगड हिरोज. बघा 46चा टप्पा ओलांडायचा आणि सुवर्णदुर्ग पेसर्सनं जे टार्गेट सेट केले त्याला पाठलाग करायचं. स्पर्धेचा नियम आहे तुमचे 3 क्षेत्ररक्षक विकेटच्या मागे पाहिजेत आणि या सूचनेकडे आम्ही सातत्याने लक्ष देणार आहोत. नेक्स्ट बॉल, गुड बॉलिंग. सुनील 2 धावा आणि त्यानंतर थांबवते. कंपॅरिझन केली पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, ज्यामध्ये फर्स्ट इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 14 आलत्या आणि आता पंचांचा इशारा येतोय. बघा काही सूचना आहेत तिथे. प्लेयर्स डगआउट मध्ये बसा, नाहीतर पॅनलाइज करण्यात येईल आणि तिथे तुमचा कोणी पाठीराखा नको. खाली नका बसू, वरती आम्ही चेअर ठेवल्यात. संयोजक आमचे येतील तिथे. त्या सगळ्या खुर्च्या आहेत ना त्या प्लेयर साठी आहेत, प्रेक्षकांसाठी नाही आहेत. थोडा लक्ष द्या. आपण सगळ्यांनी वरती ठेवा त्या खुर्च्या आणि या सूचना आम्ही देत राहू. शैलेंद्र, अलोक, सुनीलचे षटक. नेक्स्ट बॉल. वेगाने खेळण्याचा प्रयत्न, मागे गेला चेंडू, पंचांचा इशारा येईल. सिंगल. धावफलक आपण जरूर पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 3. टॉस विन टीम ना नेक्स्ट मॅच डिसिजन घेतलाय फिल्डिंग बॅटिंग. तर टॉस जिंकलाय पुरंदर पॅन्थर्सनं आणि त्यांनी बॅटिंगला पसंती दिली आणि फिल्डिंग करेल तिकोना थंडर्स. मॅच ऑन आहे. लक्ष उद्या मॅच कडे. विजयासाठी टार्गेट 46 आणि या 46चा टप्पा ओलांडायचा. सामना कोण जिंकेल सर्वांना उत्सुकता आहे, कारण दोन्ही संघ एक मॅच लुझर्स आहेत आणि आता ही त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई. सामना सूर्य मैदानावर. सुनील आतापर्यंत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अलोक आणि शैलेंद्र. टार्गेट 46चा टप्पा ओलांडायचा आणि बॅटिंग करताना अलोक आणि शैलेंद्र. सुनील 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा दिल्या. विकेटच्या शोधात तो. सेकंड उत्तरार्ध. सुनील सज्ज होईल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीरभेदी गोलंदाजी, शरीरावर आदळला चेंडू आणि नक्कीच पंचांचा इशारा येतो. डॉट बॉल. फर्स्ट ओव्हर सुनील. वेळेला सुद्धा आपण महत्व देतो. तुम्हाला 4 षटक काही करून 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करावी लागतील. या सूचनेकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. खोला टाकलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न जरूर होईल. थांबवले सुनीलनं, थांबवले. एकही मोठा फटका येत नाही. दबाव परिस्थिती, तणावाचं वातावरण या मॅच मध्ये. बॅटिंग टीमला विनिंग टार्गेट विजयासाठी 46. माऊली प्रसाद लाईव्ह आमचा ऑनलाईन चाहता वर्ग सुद्धा SPL सुकापूर प्रीमियर लीगचा आनंद घेतोय. 19 चेंडू अजूनही बाकी आहेत. 43 अजूनही करायचे. सामना सुरू आहे. एकही मोठा फटका या ओव्हर मध्ये आतापर्यंत सुनीलनं कोणती संधी दिली नाहीये. बॅटिंग करत असताना अलोक आणि शैलेंद्र स्ट्रायक रेंजला 2 चेंडूचा सामना त्यांनी खेळला आणि 2 डॉट खेळला. पिक केलं तिकडे. फिल्डर प्रयत्न करेल वेगाने. या चेंडूवर धावा येतील टोटल 3. धावफलक पाहते टोटल 6 वर. फर्स्ट ओव्हर सुनील
शैलेंद्र अलोकला आपण पाहिलं फर्स्ट ओव्हर कंप्लीट 18 बॉल अजूनही बाकी 40 नो टीम मीटिंग सामना आपण सुरू ठेवा 9:45 रात्रीची वेळ आहे आणि आज सुद्धा आमचा प्रयत्न असेल का 13 मॅचेस आपण 1 पर्यंत कंप्लीट करू आता सामना सुरू आहे तो 6वा तर या सूचनेकडे आपण लक्ष द्या जर 12च्या अगोदर शुभम आपण जर 10 मॅचेस कव्हर केल्या तर किमान आपण नंतर जो लोड आहे तो थोडा कमी करू तर यावर आता फोकस करावं लागेल कारण वाजलेत 9:46 12 पर्यंत 10 मॅचेस काही करून कंप्लीट झाले पाहिजेत लक्ष उद्या मॅच कडे 18 बॉल 40 ची गरज शैलेंद्र आलोक एसपीएल ची स्पर्धा पाहते व्हीआयपी डाईज वर आमचे काही पाहुणे मंडळी मॅचचा आनंद घेताना ओ खराब चेंडू व्हाईट बॉल पंचांचा इशारा तिथे आलाय सुवर्णदुर्ग पेसर्स बॉलिंग करतोय दोन्ही संघांचा आपण लेखाजोखा पाहिला तर दोन्ही संघानं एक सामना पराभूत झाला आणि आता ही लढाई त्यांच्यासाठी खूप महत्वाची असेल सेकंड ओव्हर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 6 आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल शरद व्हाईट बॉल सिंगल धावसंख्या 8 शैलेंद्र ओ खराब चेंडू होता फायदा घेता आला नाही जरूर तिथे प्रयत्न बघा आलोकनं आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला आलोक आणि शैलेंद्र सलामीची जोडी 4 चेंडूमध्ये शैलेंद्रनं 4 धावा ठोकल्यात आणि त्यानंतर आपण पाहिलं एकही मोठा फटका दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून आला नाही विजयासाठी जे टार्गेट आहे आणि ते टार्गेट कंप्लीट करायचं असेल तर तुम्हाला खेळावं लागेल थोडी गती कमी केली डीप कडे खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे तिथे साथ मिळेल का प्रयत्न झालेत मोठे फटके खेळण्यासाठी कोणती संधी देत नाही धावसंख्या आपण पाहतोय टोटल 12 सेकंड ओव्हर मॅच नंबर 6 6वा सामना सुरू आहे आपण 12 पर्यंत प्रयत्न करू 10 मॅचेस कव्हर करण्याचा 15 मध्ये 34 आता सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकारांची गरज आहे आणि आता आलोक शैलेंद्रला तो खेळ करावा लागेल गोलंदाजी करत असताना जो गोलंदाजी केली सुवर्णदुर्ग पेसर्सनं गुड बॉलिंग पहिलं षटक फेकलं सुनीलनं ते 6 धावेचं होतं आणि त्यानंतर शरद ऑफ स्टंपला स्टंप टू स्टंप गोलंदाजी अक्षरशः थांबवलंय गुड बॉलिंग शरदनं बॅटिंग करत असताना सुद्धा तेवढं छान योगदान बघा हा चेंडू स्विंग केला थोडासा हलकाचा स्ट्रेट चेंडू होता 14 मध्ये 34 करायचे 12 धावा आहेत नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न यष्टी रक्षक तिथे तयारी होईल झेल घेण्यासाठी गुड कॅच तेरा चेंडू आणि 34 धावेची गरज लक्ष कठीण होत चाललंय शैलेंद्र संदीप मैदानावर आलोक जो संघर्ष करत होता त्याचे इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन पाहिलं संघासाठी तो काही चांगलं देऊ शकला नाहीये
तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावर धावा 12. कंपॅरिझन करूया. 2 षटकानंतर जेव्हा बॅटिंग केली 28 होते आणि आता धावा 12. थोडा संघ मागे पडला. विनिंग कॅल्क्युलेशन येणारे चेंडू आणि धावांचं अंतर. करंट 106 ची सरासरी. देवगड हिरोज 12 वर तो खेळतो आणि सुवर्णदुर्ग पेसर्सच्या 29 धावा होत्या. सामना कठीण झालाय. अन्सुलला आपण पाहतोय क्रमांक 3चं षटक अन्सुल हाताळतोय. 46चा टप्पा ओलांडायचा. पुन्हा एकदा सज्जूल गोलंदाज. ओ लॉफ केला. स्टेडी फिल्डर. यस, गुड कॅच, गुड कॅच. पूर्ण दबाव निर्माण झाला. आता बॅटिंग टीमवर लढावं लागेल. कडवी झुंज द्यावी लागेल. प्रयत्न जरूर केले. अन्सुलला आपण इथे जरूर पाहिलं. गुड कॅच. तिथे कुठली चूक केली नाही. तिसरं षटक प्रगतीपथावर. धनंजय आणि शैलेंद्र 46 टार्गेट. सुवर्णदुर्ग पेसर्स आणि देवगड हिरोज विजयाच्या उंबरठ्यावर. आता सुवर्णदुर्ग पेसर्स जर अशा पद्धतीनं गोलंदाजी झाली 12 धावा 3 विकेट. आता रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. 18.55 ची सरासरी. जिथे सुरुवातीला आता आपण कंपॅरिझन केला तर 5 ची सरासरी 11 मध्ये करायचे 34. पुन्हा एकदा ताकदीचा प्रचंड वापर. स्क्वेअर लेगला प्रयत्न होईल आणि याचा इशारा येईल. बिग शॉट, बिग शॉट षटकार. सामन्यामध्ये देवगड हिरोज कमबॅक करेल का? कारण दोन्ही संघ एक मॅच लॉस झालेत. आता हा सामना 6वा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा आहे. सुवर्णदुर्ग पेसर देवगड हिरोज हा सामना कोण जिंकेल या सामन्याची चर्चा होईल. मात्र आता हिरो बनण्याची संधी अरुणला. डावाची सुरुवात त्यांनी षटकाराने केली. धावसंख्या 18. 3 विकेट. 3rd ओव्हर. अन्सुलला आपण पाहतोय करंट 107. थोडी सरासरी वाढवली. आक्रमक तो झालाय. गोलंदाजी करताना अन्सुल सज्जल. विकेट षटकार. ओ स्ट्रेट चेंडू गेलाय. व्हाईट बॉल. दबाव थोडासा वाढेल. धावसंख्या आपण पाहतोय टोटल अन्सुल 2 चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या 19. 3 विकेट. ओ डायरेक्ट लॉफ करण्याचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी राहिला आणि फलंदाज आउट. आता पुन्हा दबाव निर्माण होईल. एकूण धावा धावफलकावरची टोटल पाहतो आपण 19. गडी बाद झाले टोटल 4. आता इक्वेशन अनालिसिस 18 ची सरासरी त्यांना पाहिजे. चेंडू शिल्लक राहिलेत 9 आणि 27 धावेची गरज. मॅच कडे 9 बॉल 27 ची गरज विजयासाठी जे टार्गेट होतं आणि आता सामना कठीण होत चाललाय. 9 मध्ये 27 समोर ठेवला. ट्राय करतो डीप कडे. प्रयत्न होईल नक्कीच. गुड फिल्डिंग. आता सिंगल डबल फारसं काही बिघडणार नाही. सामना जिंकायचा असेल आता त्याच इराद्याने खेळावं लागेल. आता इक्वेशन अनालिसिस पाहिलं 8 बॉल 25. 1-2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक करेल देवगड हिरोज. ओव्हर द विकेट नाव. समोर चेंडू ठेवला. बीट होते फलंदाज. जर असे डॉट बॉल गेले तर दबाव वाढेल देवगड हिरोज वर. अन्सुलला आपण पाहतो ऑफ स्टंप वरून चेंडू स्विंग होतो आणि हा डॉट बॉल. बघा इष्ट्यांच्या मागे आमचे इष्टिरक्षक ज्यांना प्रचंड अनुभव आहे. सुवर्णदुर्ग पेसर्स पुढे सरसावत. यस, गुड किपिंग. विकेट. 5वा धक्का. आता चेंडू शिल्लक राहिलेत 7 आणि पाहिजे धावा 25. बघा नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम ओव्हर कंप्लीट आहे. तर टिकोना थंडर्स टीम आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंग करायचंय. टिकोना थंडर्स आपण सूचनेकडे लक्ष द्या. टिकोना थंडर्स आपल्याला फिल्डिंग करायचे.
21 धावा फलकावर 5 गडी बाद लास्ट ओव्हर असेल 6 चेंडू 25 धावेची गरज सुवर्णदुर्ग पेसर्स 2 आत करताना देवगड हिरोज विरुद्ध SPL आक्रमणाचा प्रयत्न आता सिंगल डबल न काही होणार नाही लक्ष कठीण टार्गेट होता आता देवगड हिरोज संघ थोडा मागे पडला आता प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे 5 मध्ये 24 5 बॉल 24 धावेची गरज सामना कोण जिंकेल उत्सुकता आहे मात्र एक मोठा फटका आला शंकरच्या बॅट मधून तर कमबॅक करता येईल 5 बॉल 24 गोलंदाज सज्जल पुन्हा एकदा राऊंड विकेटनं चॉप केले तिकडे डीपला फिल्डर आहेत सिंगल डबल न फारसं काही बिघडणार नाही मी मगाशी सुद्धा ती चर्चा केली कारण आज सुवर्णदुर्ग पेसरचं जे आपण टीमचं संतुलन पाहिलं टीम स्पिरिट पाहिलं तर खूप चांगले 4 चेंडू आणि 22 धावेची गरज धावसंख्या 24 गडी बाद झाले 5 षटक क्रमांक 4 धनंजय शंकर गोलंदाजी करताना सज्जल पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड विकेट न गुड बॉलिंग पूर्ण दबाव निर्माण झालाय तिकोना थंडर्स आपण रेडी ना तिकोना थंडर्स प्लेयर स्क्वॉड कुठे असेल तर आपण जसा सामना संपेल आपल्याला फिल्डिंग साठी मैदानामध्ये उतरायचे जलद गतीनं तर तिकोना थंडर्स आणि पुरंदर पॅन्थर्स 3 चेंडू 22 धावा आता जरूर खेळला चांगला फटका डीप कडे क्षेत्ररक्षक आहे तिथे गुड फिल्डिंग सिंगल डबल काही होणार नाही आता 2 मध्ये 20 चला तिकोना थंडर्स टीम स्क्वॉड रेडी इशारा करा रेडी असेल तर आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील या सूचनेकडे सुद्धा आपण सातत्याने लक्ष द्या 2 बॉल 21 तर आजचे अन्नदाते यस गुरुनाथ पोबडा आम्हाला माहिती सांगतील जेवण सुरू आहे ना तर कोणी जेवणाचं बाकी असेल तर जेवून घ्या आपण आणि आजचे आमचे अन्नदाते अर्धा तास फक्त जेवण सुरू राहील कारण आमचा आचारी वर्ग आहे त्यांना बाकीची तयारी करावी लागते तर 1 चेंडू फॉर्मॅलिटीज आहेत मी विनंती करेन नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम तिकोना थंडर्स आपण रेडी राहा कारण टॉस विन पुरंदरनं बघा आजचे अन्नदाते माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव काल रात्री सुद्धा उपस्थिती रुपेश पाटील या सातचा जेवणाचं मेनू सुद्धा आम्ही माहिती पोहोचू तर डाळ राईस आणि पनीरची भाजी आपण जरूर आस्वाद घेऊ शकता मटर पनीर आणि सत्यवान काकडेने आज मटर पनीरवर चांगला ताव मारला कारण त्यांचा आवडता आहे आणि आज सत्यवान काकडेने गरम गरम त्यांना जेवण खायला नेहमी आवडतं आणि आज त्यांनी स्वीट जास्त खाल्ले रात्री स्वीट्स खाऊ नका कारण तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागतं तर 4 लाडू सत्यवान काकडे यांनी खाल्ले आणि डीकेने किती खाल्ले सत्यवान काकडे 5 लाडू जरा पब्लिकला आमच्या प्रेक्षकांना पण ठेवा चला मॅच ऑन बॅटिंग टीम लगेच आहे आपण आपल्याकडे तो वेळ नाही आज सुद्धा मॅचेस लवकर आपल्याला फिनिश करायचे डीके आम्हाला सांगता सत्यवानचा रेकॉर्ड्स आहे त्यांनी 9 जिलेबी एका वेळी खाल्लेल्या पण ती जिलेबी देसी तुपातली होती म्हणून त्यांनी त्या जास्त खाल्ल्या काल कांचन पालकर यांचं भरपूर प्रेम उतू गेलं होतं सत्यवान काकडेवर प्रचंड प्रेम काल तर चला मॅच ऑन करा सत्यवान एसके आज पण फोन येईल तर शरदला आपण देतो मॅन ऑफ द मॅच तर गुरुनाथ पोपेटा आमचे उदय मस्करेत आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देतो